नमस्कार. संवेदनच्या या पॉडकास्टमध्ये मी धनुश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. रागाच्या भरात आपण असं करतो जे आपण करायचं नाही असं ठरवलेलं असतं. रागाच्या भरात आपण असं बोलतो जे आपल्याला बोलायचं नसतं, कारण बोलू नये असं सांगणारा जो ब्रेन असतो त्याला गप्प केलेलं असतं. कारण रागाच्या माणसाला जर शांत हो सांगितलं ना तर तो अधिक रागावतो. का? कारण त्याला कंट्रोल हवा असतो. आणि तुम्ही शांतच राहायला सांगितलं, इट्स लाईक आय एम लुझिंग माय कंट्रोल, आय डोंट टू गिव्ह अप माय कंट्रोल. समोरचा माणूस चुकीचा वागतो म्हणून आपण चुकीचं नाही वागायचं. सो याचं भान इज महत्त्वाचं. आम्ही ते पूर्ण भान शिकवताना मी नेहमी उदाहरण देतो. माझ्याकडे लायसन्स आहे म्हणजे मी गाडी चालवू शकतो, पण सेफली गाडी चालवू शकतो असं लायसन्समध्ये लिहिलेलं नाही आहे. मला चालवावं लागतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. सायकोलॉजी या विषयातली जी नॉट थिअरी आहे ती इथे कुठेतरी असते. मला असं वाटतं की आपण सायकॉलॉजीमध्ये मनाचा अभ्यास याच्यापासून जरा थोडं दूर जाऊन म्हणजे त्याचा अधिक वेगळा विचार करून जर म्हटलं की हा मेंदूचा अभ्यास आहे, तर मग आपल्याला ओव्हर थिंकिंग आणि राग या दोन्ही गोष्टीचं कनेक्शन एकमेकात किती डीप आहे आपल्या लक्षात येईल. कारण आपण ओव्हर थिंकिंग ह्याचा विचार करत होतो ना, तेव्हा वी वेअर इन अ पार्ट ऑफ द ब्रेन विच इज कॉल्ड प्री फ्रंटल कॉर्टेक्स. म्हणजे मेंदूचा हा भाग की जिथे विचार करणं, तर्कशक्ती वगैरे सगळं सामावलेलं असतं. वेल अँगर हा जो अनुभव आहे किंवा जी भावना आहे ती इमोशनल ब्रेनमधली असते. आणि इमोशनल ब्रेन आणि थिंकिंग ब्रेन यांचं सख्खं नातं असतं. सख्खं नातं म्हणजे प्रचंड दळणवळण त्यांचं चाललेलं असतं. आणि जसं आपण म्हटलं की ओव्हर थिंकिंगमध्ये अँझायटी असते आणि ती विचार ओव्हरराईड करतात, तर रागामध्ये राग ओव्हरराईड करतो. म्हणजे आपलं विचार करणं थांबतं आणि फक्त राग येतो. मग त्याला आपण राग ही गोष्ट इज कॉल्ड इमोशनल हायजॅक. म्हणजे तुमची विचारशक्तीवरती कुरघोडी करणारे ज्या भावना असतात त्याच्यात राग ही सगळ्यात प्रमुख आहे. म्हणजे ती इम्पल्सिव्हली तो राग व्यक्त होत असतो. कारण रागाचं परसेप्शन की ह्या अराउज्ड फिलिंग आहे, मी डिस्टर्ब्ड आहे घटनेमुळे, आणि त्याला ऑटोमॅटिक माझी जी रिॲक्शन येते इज अ बिझनेस ऑफ अ पार्ट ऑफ द ब्रेन कॉल्ड ॲमिगडाला. तर ॲमिगडाला इज अ पार्ट ऑफ इमोशनल ब्रेन, आणि ॲमिगडाला इज कनेक्टेड विथ अनदर पार्ट कॉल्ड हिपोकॅम्पस. तो हिपोकॅम्पस इज अ सायलो, इज अ स्टोअर हाऊस ऑफ मेमरी. त्या अशा एकमेकात गुंतलेले आहेत. आपण ते वेगळे करतो. एक मेंदूमध्ये एकच आहे सगळं. म्हणजे सगळं आपण म्हणतो की बॉर्डरलेस जग आहे, तसं ते बॉर्डरलेस आहे. आणि प्रामुख्याने इकडे काम चाललेलं असतं, प्रामुख्याने तिकडे काम चाललेलं असतं. पण रागामध्ये दिस इज द ओव्हर रायडिंग ऑफ द इमोशन्स ओव्हर द थिंकिंग. म्हणून रागाच्या भरात आपण चुकीच्या गोष्टी करतो. बरोबर. आणि विचारांच्या भरात आपण काहीच करत नाही. राईट. रागाच्या भरात आपण असं करतो जे आपण करायचं नाही असं ठरवलेलं असतं. रागाच्या भरात आपण असं बोलतो जे आपल्याला बोलायचं नसतं, कारण बोलू नये असं सांगणारा जो ब्रेन असतो त्याला गप्प केलेलं असतं. इट्स लाईक आपण सांगतो की राग म्हणजे काय, तर आपण एक साधं उदाहरण घेऊया की घोडेस्वार. तो घोड्यावरती बसतो तो घोडेस्वार ना, कारण घोड्याची धावण्याची प्रचंड शक्ती असते. आपण इतके धावू शकत नाही, आपण दमतो. म्हणून घोडा भरधाव सोडून आपण मैल पुढे जाऊ शकतो. म्हणजे घोड्याच्या शक्तीवरती आपण मिळवलेला तो विजय आहे. उलटं समजा केलं तर आपल्या पाठीवर घोडा येऊन बसला तर लाथ मारून पुढच्या खड्ड्यात, त्या क्षणी आपण खड्ड्यात पडतो किंवा लाथ मारून आपल्याला खाली पाडत असतो. दॅट इज राग. जेव्हा आपण घोड्यावर बसण्याच्या ऐवजी घोडा आपल्यावर बसतो तेव्हा राग आपल्याला त्या अडचणीत आणत असतो. कारण आपण एक्झॅक्टली जे बोलायचं नाही ते बोलत असतो. म्हणजे आपल्याला साधक बाधक काहीही विचारशक्ती राहिलेली नसते, इतका तो राग उफाळून वर येत असतो. कारण रागाची आणखीन दोन मुळं आहेत. रागाचं मूळ हे देखील भीतीमध्ये आहे. रागाचं मूळ देखील एक प्रकारे दुःखामध्ये आहे. तर कसं बघा की मला एखाद्या गोष्टीचा राग येतो म्हणजे मला समोरची व्यक्ती माझ्यावरती कुरघोडी करेल की काय, मला डॉमिनेट करेल की काय,
ती मला कंट्रोल करेल की काय, या इन्सिक्युरिटी मला वाटतच इन्सिक्युरिटी, म्हणून मी आक्रमक होतो. म्हणजे माझा ऑफेन्स हा बेस्ड ऑन डिफेन्स असतो. सो ते छोटं मांजराचं पिल्लू आपण जर त्याला ढकललं तर ते भिंतीकडे गेल्यानंतर पंजा मारतं, बिकॉज त्याला त्याची अक्कल गहाण पडते की अरे केवढा माणूस आहे, आपण काय मारू शकणार. पण इट डज दॅट कारण इट इज फ्रायटन्ड. सो रागावलेल्या माणसाच्या पोटातली जी धास्ती असते ती कधी कधी आपल्याला कळत नाही. रागावलेल्या माणसाच्या आणखीन एक मनात असतं, ते म्हणजे त्याच्या अपेक्षा असतात की याने असं करावं, त्याने तसं करावं, मला असा मान द्यावा, मला तसा मान द्यावा वगैरे वगैरे. आपण अख्खं महाभारत ऐकतो त्याच्याकरता की त्यांनी असं मला वागवलं नाही, तसं वागवलं नाही, माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. आईवडिलांच्या बाबतीत, नवरा बायकोच्या बाबतीत असं होतं की माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत म्हणून मला राग आला. म्हणजे माझी अपेक्षापूर्ती न होणे, अपेक्षाभंग होणे, अपेक्षाभंगाचं दुःख होणे आणि त्यातून माझा राग उफाळून वर येत असतो. त्यामुळे आपल्याला राग वाटतो अग्रेसिव्ह, आणि रागावू नकोस असं आपण म्हणत असतो. तेव्हा ते म्हणजे रागावू नकोस आपण सांगतो हे काही चूक नाही आहे, पण त्या रागामागे जो पडद्यामागचा जो सूत्रधार असतो ते आपल्या वेगळ्या प्रकारच्या इमोशन्स असतात. आणि आपण तिथपर्यंत जोपर्यंत पोचत नाही ना तोपर्यंत रागावरती आपण नियंत्रण आणू शकत नाही. मला आठवतं पूर्वी सांगायचं ना की राग आला की 10 आकडे मोजा. तर खूप त्याच्यानंतर विनोद खूप आले, अरे 10 आकडे मोजल्यानंतर काही होत नाही, लोक म्हणायचे 20 आकडे मोज. तर ॲक्च्युअली काय आहे की 10 आकडे मोजायचे नसतात, 10 वेळाला विचारपूर्वक श्वास घ्यायचा असतो. इफ यू टेक 10 लॉंग डीप ब्रेथ्स अँड एक्झेल स्लोली, तुमचा राग कमी होतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 का ऐसपैस खेळ आहे का? नाही ना. तर तुम्ही यू अंडरस्टँड nature, body gives an opportunity to breathe 10 times in a particular way. म्हणजे तुम्ही जेव्हा उच्छ्वास सोडत असता तेव्हा तुमचा जो डिफेन्सिव्हनेस असतो ना तो कमी होत असतो, आपल्या लक्षात येत नाही. कारण अँगर इज डिटर्मिन्ड बाय 2 इंटरनल इमोशन्स. एक म्हणजे फाईट किंवा फ्लाईट, बरोबर, म्हणजे मी जाऊन भिडतो किंवा माघार घेत असतो, बरोबर आहे. हे 2 गोष्टी असतात विच इज अ इमिजिएट रिस्पॉन्स. वाईल 10 श्वास घेतल्यानंतर आपली दुसरी सिस्टीम ॲक्टिवेट होते, पॅरासिम्पॅथेटिक. ह्याची फ्राईट आणि फ्लाईट जर असेल ना, किंवा फ्राईट आणि फाईट असेल ना, फ्लाईट असेल ना, तर पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमची वर्ड्स आहेत काम अँड कनेक्ट. म्हणजे शांत हो आणि कनेक्ट कर. कोणाशी कनेक्ट कर? स्वतःशी आणि दुसऱ्या व्यक्तीशी पण. म्हणजे 10 आकड्यांची जादू आहे ही, म्हणजे 10 श्वासांची जादू आहे. आणि 10 पुरत नसले तर 20 घ्या. मी सांगतो की अरे बाबा अजूनही श्वासावरती टॅक्स नाही आहे. तुम्ही किती श्वास घेता, अरे माझा ऑक्सिजन तू का घेतला, असं कोणी अजून तरी म्हणत नाही आहे. त्यामुळे इट इज फ्री, नो टॅक्स, नो GST. तुम्ही हवा तितका श्वास घेऊ शकता, मनाप्रमाणे घेऊ शकता, पण तो तुम्ही घ्या. पण आपल्याला तो घेण्याचं शिकावं लागतं. श्वास घेतला पाहिजे एवढं तरी भान ठेवावं लागतं. आणि तो घेतल्यानंतर आपलं मन कसं शांत होतंय हे अनुभवावं लागतं. कारण रागाच्या माणसाला जर शांत हो सांगितलं ना तर तो अधिक रागावतो. का? कारण त्याला कंट्रोल हवा असतो. आणि जर तुम्ही शांतच राहायला सांगितलं, इट्स लाईक आय एम लुझिंग माय कंट्रोल, आय डोंट गिव्ह अप माय कंट्रोल. माझा राग हा माझा कंट्रोल आहे, माझी पॉवर आहे. रागावलेल्या माणसाला खूप पॉवरफुल वाटत असतं, बिकॉज आय एम कंट्रोलिंग. तर तो कंट्रोल कसा मी लूज करीन? पण कंट्रोलनी नाही, यू हॅव टू कनेक्ट, नॉट कंट्रोल. नॉट कंट्रोल द पर्सन बट कनेक्ट टू द पर्सन. शांतपणे करायचं असं, म्हणजे त्यातनं सोल्युशन निघू शकेल ना. तर ही जी रागाची रिॲलिटी आहे ना, की वेअर डज इट कम फ्रॉम, कुठून येतो, कसा येतो आणि कसा आपल्यावर राज्य करायला लागतो, आणि त्याचं सिंहासन कसं खाली करायचं आणि कसं काम अँड कनेक्ट करायचं हे शिकायला पाहिजे. हे मला कळलं सर, व्हेरी गुड. अरे पण तुला कळलं, पण तुला पाठ करून त्याची परीक्षेत उत्तरं द्यायची नाही आहेत. रागाची 5 कारणं सांगा असं तुला कोणी विचारत नाही आहे. तुला ते जगायचं आहे, आणि जगण्याकरता तुला त्याचा सराव करायला पाहिजे, प्रॅक्टिस करायला पाहिजे. तर तुम्हाला ते साध्य होऊ शकतं. तो रियाज रोज. लता दिदी
आयुष्यभर म्हणायच्या की मी अजून रियाज करते, अजूनही मला आय स्टील वॉन्ट टू ब्रिंग आउट द बेस्ट, असं साक्षात सरस्वती देवी असं म्हणू शकते. तर आपण काय, मला कंटाळा येतो सर, मला ना ते जमत नाही, ते टाईममध्ये बसत नाही, तुझ्याच फायद्याचं आहे ना. इफ यू कॅन फाईंड फॉर एव्हरीथिंग, यू कॅन फाईंड फॉर द फालतू इंस्टाग्राम. आणि इट्स लाईक तुम्हाला ते आयत्या वेळेला, महाभारतातल्या खूप गोष्टी अशा आहेत ना की आयत्या वेळेला तो मंत्र विसरला, तो बाण मारत असेल तर गेला फुकट ना बाण तो. तर तुम्हाला ते लक्षात ठेवायचं असेल तर ते इट शुड बी युअर हॅबिच्युअल पॅटर्न, हॅबिट ऑफ डुईंग इट. आणि सरावाने ते हॅबिट होते आणि हॅबिटचं कौशल्यात रूपांतर होतं. आणि मग तुमचा राग असा येताना दिसतानाच तो हळूहळू मावळताना तुम्हाला दिसायला लागतो. अगदी साधी गोष्ट मी लोकांना सांगत असतो रागाच्या वेळेला, किंवा ते ओव्हर थिंकिंगला पण सांगत असतो, टेक अ पॉज. पूर्वी कसं असायचं ना की एक फॉरवर्ड बटन, बॅक मागे घेऊन जायचं रिवाइंड बटन आणि स्टार्ट बटन आणि पॉज असतो ना, पॉजचं बटन असतं ना आपल्याकडे. तर टेक अ पॉज, आणि त्या पॉजमध्ये 10 सेकंद जे मिळतील तुम्हाला त्यात ते 10 श्वास घ्या तुम्ही, पण टेक अ पॉज अँड से, आणि म्हणा आय थिंक, मला असं वाटतं की मी ओव्हर थिंकिंग करतोय. सो सेईंग दॅट, याने तुमचं ओव्हर थिंकिंग अर्धं कमी होतं, बिकॉज यू हॅव ग्रास्प इट नाव. ते पकडलं आहे तुम्ही हातात, राईट. मला वाटतं मला खूप राग येतोय, म्हणजे रागाचा स्फोट होण्यापूर्वी आपण म्हणतो अरे मला जसं काहीतरी अस्वस्थ वाटतंय ना, तो राग आहे. तर तुम्ही त्या रागाला पकडलं ना, आता त्या रागाला तुम्ही कंट्रोल करू शकता. तुम्हाला घोडा सापडला, त्या घोड्यावर स्वार व्हायचं आता. पण त्याच्याकरता तुम्हाला आधी म्हणावं लागतं, समजावं लागतं, म्हणजे ॲक्च्युली बोला. आपलं भांडण झालं, धनश्री मला राग येतोय, टाईम दे, गिव्ह मी फ्यू मिनिट्स, मे बी फ्यू ब्रेथ्स, आय विल कम बॅक टू यू. धनश्री बरं झालं ना सांगितलं, उगाच आरडाओरडा करतो, नाही तर डोकं माझं पण फिरतं. राईट. सो आय नीड टू से, आय नीड टू बी बोल्ड इनफ टू से की मी ओव्हर थिंकिंग करतोय, मी रागावलेलो आहे, आय सीम टू बी अँग्री. तर हे ना आपल्याला कळावं लागतं, आणि हे आपल्याला कळतं. मी नेहमी सांगतो ओव्हर थिंकिंग आणि रागावणाऱ्या माणसांना की रस्त्यानं जाताना आपल्याला 3 सिग्नल दिसतात की नाही. एक लाल असतो, एक हिरवा असतो. लाल सेज थांब, हिरवा सेज गो. मध्ये एक रंग असतो ना, ॲम्बर कलर, पिवळा रंग, तो काय म्हणतो? तो म्हणतो गो स्लो. रेड सिग्नलच्या आधी गो स्लो येतो, तो सांगतो गाडी स्लो कर. दॅट येलो सिग्नल इज फॉर यू, की नाव आय सीम टू बी गेटिंग अँग्री, नाव इज द टाईम आय कॅन डू समथिंग अबाउट इट. सो तो येलो सिग्नल आपल्याला दिसला पाहिजे ड्रायव्हरला. आणि असे येलो सिग्नल आपल्या बॉडीमध्ये असतात ना, आपल्याला अस्वस्थता जाणवत असते, आपल्याला काहीतरी स्टरिंग जाणवत असतं, समोरच्या माणसाला दिसतं की हा रागाने श्वास घ्यायला लागलाय, कानशिलं गरम व्हायला लागले या माणसाची, अस्वस्थ दिसतोय, डोळे मोठे झाले आहेत, भुवयावरती गेलेले आहेत, समोरच्या माणसाला दिसतं, आपल्याला नाही कळत. पण आपण अरे मी असं नाही म्हणणार की अरे माझे भुवा वर गेलेत, हे बहुतेक रागावलोय, असं नाही. इट्स अ सायकोलॉजिकल एक्सपिरियन्स. आतून आपल्याला कळतं की आय सीम टू बी गेटिंग अँग्री. तर थांब ना, स्फोट होण्यापूर्वी थांब ना. द टाईम देवाने दिलं आहे तुम्हाला येलो सिग्नल, लिसन टू इट. असं जर असेल ना, देवाने म्हणजे निसर्गाने दिलं आहे, तो आपण वाचूया, ऐकूया, आणि जस्ट बी इन टच विथ युअर सेल्फ. अँड माइंडफुलनेस हेल्प्स यू टू डू दॅट. कारण माइंडफुलनेस इज दॅट पॉज वेअर यू बिकम अवेअर ऑफ द प्रेझेंट मोमेंट. राईट नाऊ आय एम अँग्री, राईट नाऊ, या क्षणी माझ्या मनात राग येतो आहे, इज अ माइंडफुल स्टेटमेंट. राग आणि अतिराग, म्हणजे आता काही ठिकाणी राग व्यक्त करणं सुद्धा गरजेचं असतं. म्हणजे डिफेन्सिव्ह बिहेवियर म्हणूया, जिकडे काही चुकीच्या गोष्टी घडतायत तिथे अतिराग येणं. आजकाल आपण बघतो अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर रोड रेज आहे, म्हणजे गाडीने ओव्हरटेक केलं तरी एखाद्याला राग येऊ शकतो. ॲब्सोल्युटली करेक्ट. पण ही सर्वसाधारण म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये कसा हा राग कंट्रोल? ॲब्सोल्युटली. तर मला असं वाटतं की रस्त्याने चालताना रोड रेजमध्ये आपल्याला जो प्रॉब्लेम येतो तो स्फोट आहे रागाचा.
आणि तो खूप डेंजरस आहे. याचं कारण त्या रागाच्या भरात तुम्ही खरंच काही करू शकता. मारामारी करता, खून करता, जे तुम्हाला करायला नको ते तुम्ही करता. तुम्ही स्वतःला डॅमेज करता. अरे तुमचं ब्लड प्रेशर 200-120 असतं त्यावेळेला, तुम्हाला नाही कळत. तुमची बॉडी काय सांग 200ला गेलं आहे असं बॉडी सांगत नाही. पण दॅट इज रोड रेज. दॅट ॲट एनी कॉस्ट मस्ट बी स्टॉप्ड. म्हणजे त्या वाटेने जायचंच नाही आहे आपल्याला. शांतपणे चालवायचं आहे. कोणत्याही ड्रायव्हरला पहिले सांगतात गाडी शांतपणे चालव. समोरचा माणूस चुकीचा वागतो म्हणून आपण चुकीचं नाही वागायचं. सो याचं भान इज महत्त्वाचं. आम्ही ते पूर्ण भान शिकवताना मी नेहमी उदाहरण देतो. माझ्याकडे लायसन्स आहे म्हणजे मी गाडी चालवू शकतो, पण सेफली गाडी चालवू शकतो असं लायसन्समध्ये लिहिलेलं नाही आहे. मला चालवावं लागतं. पण वी यूर सेड व्हेरी राईट. कधी कधी राग आपल्याला एक्सप्रेस करावा लागतो. तो आपण राग कसा एक्सप्रेस करतो इज अ स्किल. एखाद्या गोष्टीचा मला राग येतो तर मी सांगतो मला या गोष्टीचा राग येतो म्हणजे माझ्या अपेक्षा अमुक आहेत. बरोबर आहे. माझी अशी अपेक्षा होती किंवा मला या गोष्टीचं दुःख होतं आहे हे आपण सांगू शकतो. आणि ते स्पष्ट शब्दात सांगू शकतो, थोडक्यात सांगू शकतो, तर ते दुसऱ्यापर्यंत पोचतो. रागावणारा माणूस जेवढं बोलतो ना त्यातला 1% पण समोरचा माणूस ऐकत नसतो अजिबात. आणि याला वाटत असं मी सगळं सांगितलं, मी एकदम लॉजिकली सांगितलं. समोरच्या माणसाला ऐकू येत नाही ना, त्याला फक्त भाव चाललेलं आहे. आपल्या रस्त्यात जोरात DJची गाणी चालली असतात. आपल्याला कळतं का एकतरी गाणं? नाही कळत ना. तसं आपले भुंकत चाललेले असतात लोक रागाने. तर काय कळणार समोरच्या माणसाला? तर इफ यू आर अँग्री इज अ पॉवरफुल इमोशन, व्हेरी इम्पॉर्टंट. संरक्षक आहे ती तुम्ही चांगली वापरली पाहिजे. तुम्ही तलवार चांगली आहे म्हणून स्वतः चालवून नाही बघायची ना. सो यूज इट फॉर युअर ओन गुड. आणि मग त्याचा आपण क्रिएटिव्ह उपयोग करू शकतो, आणखीन पुढे जाऊ शकतो, आयुष्यात प्रगती करू शकतो. सो ऑल दीज आर पॉवरफुल इमोशन्स. लेट्स सी, इट्स अ पॉवरफुल इमोशन. इट हॅज लॉट ऑफ पोटेन्शियल. ते पोटेन्शियल वापरूया. बरोबर आहे. डिप्रेशन वगैरे या सगळ्या म्हणजे हे अतिशय विरुद्ध आता म्हणजे आपण एकीकडे म्हणतो की रागामुळे बऱ्याचशा आता ब्लड प्रेशर वाढणं म्हणा किंवा राग व्यक्त केला जातो. कधी कधी राग आतल्या आत कोंडल्यामुळे डिप्रेशन मध्ये व्यक्ती जाऊ शकते. आता कसं आहे माहिती, डिप्रेशनचं एकच पॉईंट आहे की जे जास्त वयाचे लोक असतात ना त्यांना आम्ही ॲजिटेटेड डिप्रेशन म्हणतो. म्हणजे ते आर खूप म्हातारी माणसं खूप चिडलेली असतात. तर मोस्ट ऑफ द टाइम दे आर अँग्री and they're depressed because they're old. They're not accepted old age. त्यामुळे ते आपण सेंटरमध्ये नाही ही गोष्ट हँडल करायला कठीण जात असतं. त्यामुळे दे आर व्हेरी अपसेट अबाउट इट. दे आर लुझिंग द पॉवर. म्हणून ते ॲजिटेटेड होत असतात. दुसरा जो मुद्दा आहे की डिप्रेशनमध्ये राग दाबला तर डिप्रेशन असं नाही जनरली. म्हणजे तुमच्या मनामध्ये गिल्ट जास्त असतं डिप्रेशनमध्ये रादर दॅन राग. मग तो कधी त्यांनी मला असं रागावलं, मला असं वागवलं ह्याचा राग असतो, पण मी त्याला रेजिस्ट करायला पाहिजे होतं ही गिल्ट असतं. मग सप्रेस्ड अँगर हा म्हणजे तो बाटली फुटली की जसं जोरात सोडा वॉटरची भस्क राग येतो तसं आहे. आम्ही रागाच्या खूप सांगत असतो. आम्ही जेव्हा लोक हा फार रागावतात म्हटलं यांचा राग हा दिवाळीतल्या ॲटम बॉम्बसारखा असतो का लवंगी फटाके असतात, फूट 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 दिवसभर चाललेले असतात. आदळ आपट घरामध्ये भांड्याला पोचे किती आलेत असं आम्ही विचारतो. म्हणजे काय तर तुमचा राग हा राग स्फोट म्हणून येत नाही तर छोटे 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 फुटफुट फुटफुट वाजत असतं. विच आर ऑल्सो ट्रबलसम. आणि त्याला सुद्धा संवाद हा त्याच्यावरचा बेस्ट उपाय आहे की जर मोकळेपणाने आपला संवाद केला आणि दुसऱ्या माणसाचं ऐकून घेतलं तर कदाचित ते लवंगी फटाक्याच्या मळा आपण लावणार नाही. हा संवाद साधण्यासाठी हा माझा म्हणजे शेवटचा यासाठी कारण वेळ आपल्याकडे तेवढा नाहीये म्हणून, पण तरी ह्याच्यावर बोलण्यासारखं बरंच आहे आणि मला वाटतं की कोर्समधनं ते जास्त फायदेशीर. पण संवाद साधण्यासाठी कधी कधी आपल्या घरातल्या मंडळींसमोर आपण तेवढं ओपनली बोलू शकत नाही आपल्या स्वतःच्या गिल्टबद्दल, रागाबद्दल, डिप्रेशनबद्दल. तर मग अशा वेळेला जर डॉक्टर्स, मानसोपचार तज्ज्ञ किंवा अशा अनेकांचा जर आपण निश्चितच उपयोग होऊ शकतो. कारण आपला एक त्रयस्थपणा असतो तिकडे, एक स्पेस असते आणि जी प्रायव्हेट असते. घरातल्या माणसांशी आपण कधी कधी बोलू शकत नाही कारण आपल्याला त्या व्यक्तीविषयीच काहीतरी वाटत असतं. त्यामुळे आपण तितकं मोकळेपणाने बोलू शकत नाही कारण त्यांनी असं व्यक्त करून गेलं की ते बात का बतंगड बन जातं. म्हणजे ते प्रश्न तर सुटत नाही, अधिक कठीण होत जातं. कधी कधी आम्ही सांगतो की तुम्ही नका हे बोलू,
कारण त्यांनी तुमचे प्रश्न नाही सुटणार, तुमचे गैरसमजाचे गुंते वाढत जातील. सो रादर दॅन दॅट यू कॅन टॉक टू समवन हू कॅन सॉल्व इट. म्हणजे ती निर्गाठ सोडवताना कोणीतरी हळूवारपणे सोडवावी लागते, त्याला समोरच्या व्यक्तीची मदत होऊ शकते. सो इट्स अ व्हेरी पॉवरफुल वे ऑफ हेल्पिंग पीपल आणि पॉवरफुल वे ऑफ सॉल्विंग युअर ओन प्रॉब्लेम्स इज थ्रू प्रोसेस, प्रक्रिया ऑफ शेअरिंग, टॉकिंग अँड ॲक्सेप्टिंग. रागामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की ॲक्सेप्टन्स. रागावलेला माणूस सारखा सांगतो तुझ्यामुळे 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 तुझ्यामुळे, ऑलवेज पॉइंटिंग फिंगर असते. तर तसं न करता माझ्यामुळे 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 पण बोलायचं नाही, काय करतं ते बघूया ना. असं दोन टोक कशाला घ्यायची की माझ्यामुळेच माझ्यामुळेच माझ्यामुळे, जर पुरुष माझ्या मिलीचंच नशीब असं म्हणून असं भोगावं लागतं असं पण नको ना. आपण काय करतोय बघूया ना. सो हे म्हणजे त्याचा आपण इट्स अ बॉटमलेस पिट ॲक्च्युअली. म्हणजे जितकं खोलात जाऊ ना तितकं ते अधिक खोली आपल्याला दिसायला लागते. जितकं पुढे जाऊ तितकं आपल्याला की मंजिल आहे और भी आहे, आपल्याला पुढे अजून अवकाश, आपल्या जी ती क्षितिज रेषा सापडत नाही, पुढे पुढे सरकत असते ती. पण दॅट इज हाऊ सायकॉलॉजी इज ऑल अबाउट, की तुम्ही जितके जितके पदर उलगडाल तितकं तितकं आतमध्ये तुम्हाला सापडत जातं. मनाचे अंतरंग असे अनेक आहेत. म्हणजे फार कमी वेळामध्ये आपण ओव्हर थिंकिंग सारखा एक खूप मोठा विषय मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. मात्र अनेकांपर्यंत हे विचार पोचण्यासाठी ओव्हर थिंकिंग आणि अँगर मॅनेजमेंट हे क्लब करून एक खूप छान जो कोर्स आहे, 12 सेशन्समध्ये आपण तो डिवाइड केलेला आहे आणि 18 तासांहून जास्त कंटेंट किंवा जास्त मार्गदर्शन हे स्वतः डॉक्टर राजेंद्र बर्वे यांनी त्या 12 सेशन्समध्ये आपल्याला केलेलं आहे. त्यामुळे आत्ता जी थोडीफार माहिती आपण ऐकलीत त्यापेक्षाही खोलवर जाऊन मुळामध्ये वेगवेगळी उदाहरणं ऐकून आणि वेगवेगळ्या एस्पेक्ट्सनी विचार करून आपल्याला या 12 सेशनमधनं हा विषय समजून घेण्याची एक छान संधी मिळणार आहे. हा कोर्स तुम्हाला करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे डिटेल्स दिले आहेत, त्यावर प्लीज क्लिक करा आणि त्याची सगळी माहिती घ्या. धन्यवाद.